एकदा विजयनगरमध्ये खूप दिवस पाऊस पडत राहिला. लोक खूप काळजीत होते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै. अरे हे तर हे काय आहे? प्रार्थना ईश्वराची पाऊस थांबवण्यासाठी. माझं सांबार पाडलं. विजयनगरमध्ये फक्त राजू नाही तर इतर लोकांची सुद्धा इच्छा होती की पाऊस आता थांबावा. त्यातलाच एक होता छैनी प्रसाद, विजयनगरचा मूर्तिकार. आता पावसात मूर्ती बनवण्यासाठी त्याला दगड कुठून मिळणार होते, म्हणून मग त्याने घरातच असलेल्या दगडांना कोरणे सुरू केले. अरे कुठे गेला माझा दगड? इथेच तर ठेवला होता. कुठे गेला दगड? जरा बाजूला वाहत. अगं सांगशील तरी काय झालं ते? माझा चटणी कुटण्याचा दगड पाहिलात का तुम्ही? मला काय माहित कुठे गेला तो. हा, याची सुद्धा मूर्ती बनवली. आता मी चटणी कशी वाटू? पळून कुठे जाता? राजूच्या प्रार्थनेचं बळ म्हणा किंवा छैनी प्रसादची इच्छाशक्ती. पण पाऊस थांबला. विजयनगरचा परिसर पावसाने केलेल्या थैमानाची गोष्ट सांगत होता. पाऊस थांबल्याबद्दल ईश्वराचे आभार मानण्यासाठी जेव्हा राजू मंदिराच्या दिशेने गेला तेव्हा नदी किनारी त्याने ते पाहिलं जे त्याने आजवर कधीच पाहिलं नव्हतं. चमत्कार. हे ईश्वरा, आम्हा विजयनगरच्या लोकांचं संकट हरण करण्यासाठी तुम्ही स्वतःच प्रकटलात. जय हो. मी सगळ्यांना सांगणार. हा नाही, हा सुद्धा नाही. एकही दगड माझ्या कामाचा नाहीये. हे ईश्वरा, हा अन्याय आहे. ईश्वराने खूप जलद न्याय केलात प्रभू. केवढा चांगला सपाट दगड आहे. याची मूर्ती बनवण्यात तर मज्जाच येईल. मी लगेच जातो आणि माझा हातोडा घेऊन येतो. ज्या दगडात राजूला ईश्वर दिसला त्यातच छैनी प्रसादला मूर्ती बनवण्याचा दगड दिसला. मात्र ही गोष्ट अशीच संपणार नव्हती. मी तर थकलो. जा, तू सुद्धा थोडा आराम कर. वा, इतका सपाट दगड आहे. यावर थोडा आराम करूच या. मला झोप आली होती वाटतं. का नाही येणार म्हणा. इतकी मस्त जागा आहे आणि इतका सपाट दगड. ही जागा तर माझ्या व्यापारी मित्रांचा देखील सगळा थकवा मिटवून टाकेल. त्यांना सांगायला हवं. अरे थांब 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 तरी. आधी मूर्तीला बनवू तरी द्या, मग त्यात रंग भरेन मी. हा रंग नाहीये, हळदी कुंकू आहे. केवढा पापी असती. स्वयं ईश्वर प्रकट झाले आहेत आणि तुला दिसत नाही. अरे बाबा, कसे प्रकट होतील जोवर मी माझा हातोडा चालवणार नाही इकडे.
भांडण दुसरीकडे जाऊन करा. मला तर इथे आराम करायचा आहे. काय त्रास आहे रे तुला बाबा? अरे भास्कर मी आहे, मनू. हे सगळं तुम्ही केलंय ना? कुठे बसायला चालला होतास माझ्या ईश्वरावर? अरे हा मूर्ती बनवायचा दगड आहे, झोपायची जागा नाहीये. तू मध्ये नाक नको खुपसोस. हा दगड मूर्ती बनवण्यासाठी आहे. नाही, हे माझे ईश्वर आहे. हा माझा दगड आहे. नाही, माझा आहे. नाही, माझा दगड आहे. हा ना तुझा आहे ना तुझा आहे. हा माझा आहे. भाऊ हे लोक कोण आहे? जंगली लोक वाटतात. आम्ही राजा विद्याधर यांचे सैनिक आहोत. वा बाजूला. आम्हाला या रस्त्यात आलेला हा दगड हटवायचा आहे. मी बघतोस की कसे तुम्ही माझ्या ईश्वराला हटवतात. हा माझा मूर्ती बनवण्याचा दगड आहे. जर मी राजाकडे तक्रार केली ना तर लक्षात ठेवा काय होईल ते. आम्ही सुद्धा प्रवासी आहोत. राजाचा धाक दुसऱ्याला कोणाला तरी दे. इथून तुझी मूर्ती दुसरीकडे घेऊन जाऊन बनव. आमच्यासाठी आरामदायी आहे. बघ, हा दगड माझा आहे, कळलं? अरे केशव, माझ्या ईश्वरावर बसून कपडे धुतोस? पण कुठे आहे तुझा ईश्वर? हे बघ, ही माझी आरामाची जागा आहे. चाल निघितून. कसला आराम? हा दगड तर मूर्ती बनवण्यासाठी आहे. मूर्ती? आराम करण्याची जागा? ईश्वर? अरे हा माझा कपडे धुण्याचा दगड आहे. काय? पावसामुळे माती जमली असेल आणि म्हणून तुमचा गैरसमज झाला असेल. बोलतोय तर असं की जसं काही ह्याच्यावर ह्याच नाव लिहून ठेवलंय. नाव? हो हो. काय बघितलं? चला निघा, मला राजमहालाचे कपडे धुवायचे आहेत. तर केशवने कपड्यांसोबतच त्या सगळ्या लोकांच्या इच्छा सुद्धा धुवून टाकल्या. हो ना? वा अम्मा, काय मस्त स्टोरी होती. त्या दगडाबद्दल तर सगळ्यांचं वेगवेगळं मत होतं. अगदी बरोबर. आणि शेवटी निघालं काय? धुव्याचा दगड. विजयनगरच्या जवळच राहणारे 2 ठग व्यापारी उडनका आणि छेनूलाल त्यांचं सामान विजयनगरच्या व्यापारी मेळाव्यात विकण्याची तयारी करत होते. ही जमली जंगली पानं. हे माझं घाणेरडं लोकार. त्याच्यावर हे चांगलं लोकार. जंगली पानांवर ही चांगली पानं ठेवली. काय भाऊ, व्यापार मिळावा का? एवढं सगळं भरून काय घेऊन चाललायस? या वेळी मी अशी पानं घेऊन चाललोय की तोंडात घालताच अगदी हवेसारखी विरघळून जातील पै पै जोडून.
खा खा. वा चविष्ट. आता मला सांग तुझ्या पोत्यामध्ये काय आहे बरं? अरे विचारू नकोस भावा, विचारू नकोस. एकंदर अशी गोष्ट आहे जी बाजारात पोहोचली तर संपूर्ण बाजारच गरम होऊन जाईल. असं काय आहे बरं? दुर्मिळ प्रदेशातील मेंढ्यांचं लोकर, जे मी स्वतः उंच उंच प्रदेशात जाऊन जीव धोक्यात घालून स्वतः पोत्यात भरून आणलंय. तर एकंदरीत असं समज, जर तुझ्यावर ठेवलं ना तर आत्ताच्या आत्ता 4 मडकी घाम निघेल. 4 मडकी भरून घाम? पानाची किंमत जास्त होती म्हणून चेनूने उडंकाला 1 नाणं अधिक दिलं. फायदाच फायदा. आई हे काय? आई लोकर? वरती चांगली लोकर आणि बाकी खाली खराब लोकर. मला फसवलं. मला वाटलं की मीच त्याला मूर्ख बनवलं, पण त्याने देखील. काय हरकत नाही, ही लोकर कमीत कमी जंगली पानापेक्षा नक्कीच चांगली आहे. आणि वर एक मला नाणं देखील मिळाला. नाही, थोडीशी पानं, बाकी सगळं पानांचं दुकान. फसवणाऱ्याला फसवलं. सोडणार नाही मी येतोय माझं नाणं घ्यायला उदंका. हसवा व्यापारी, एकंदरीत सांगतो आता बाहेर ये. अरे जो आधीपासूनच बाहेर आहे त्याला आणखी किती बाहेर काढणार पायी पायी जोडून. खोट्या माणसा, दाखवलास ना पानासारखा स्वतःचा रंग, दिसायला काहीतरी वेगळं आणि खायला काहीतरी वेगळं. मला माझं नाणं हवंय आत्ताच्या आत्ता. तुझं नाणं? बस. अरे ह्या विहिरीतून चिखल मी कशासाठी काढतोय? तुझ्यासाठी. आत लपवलेला अनुवांशिक खजिना कोणासाठी काढतोय? तुझ्यासाठी ना. तू जर मला मदत केलीस तर अर्धा खजिना तुला मिळेल. तू ह्या छेनूला फसवत तर नाहीयेस ना? अरे माझ्या पानांची शपथ, पायी पायी जोडून. काय? खजिना? चालेल चालेल चालेल. खजिना कुठे आहे? खजिना खजिना खजिना. मी तर दमलो. ह्याने पुन्हा मला मूर्ख तर नाही बनवलं ना? एकंदरीत काही करून मला इथून निघावं लागेल. आता दाखवतो ह्याला. सापडला, खजिना सापडला. सापडला? मी तर याला फसवण्यासाठी खजिन्याबद्दल बोललो होतो. याला खरोखरच खजिना सापडला की काय पायी पायी जोडून? अरे ताकद तर लाव. हा, हे बरोबर आहे. खजिना वर आला आणि खजिन्यात वाटा मागणारा कायम विहिरीच्या आतमध्येच राहिला पायी पायी जोडून. तू आणि खजिना कुठं आहे? तू मला फसवलास पायी पायी जोडून. पानांच्या ऐवजी जंगली पानं देणारा छेनूला फसवा बोलतोय. मी परत येईन माझं नाणं घ्यायला. उद्या संध्याकाळपर्यंत जर मला माझं नाणं नाही मिळालं तर परिणाम वाईट होतील. मात्र छेनू हार मानणारा नव्हता. आज मी उडंकाला सोडणार नाही. फसवा कुठचा? चल बाहेर निघ. छेनू आला? लक्षात आहे ना काय करायचंय ते? कुठे गेला तो? कोण माझ्या घरात घुसला? चोर चोर. अरे मी चोर नाही, छेनू आहे. माझं नाणं घ्यायला आलोय. बाहेरून
आले आणि आराम करण्यासाठी झोपले ते उठलेच नाही. अच्छा, खूप नाटक केलं याने. आता माझा तमाशा बघ. अरे असं कसं झालं उडंका भाऊ? आता ह्याला काय झालं? वहिनी, याला पाहून तर माझं मन ऐकायलाच तयार नाही. मला तर वाटतंय की अजूनही उशीर झाला नाहीये. आपण ह्याला वैद्यांकडे घेऊन जायला हवं. यांना घेऊन जाऊ नका, थांबा. अरे हा मला जंगलाच्या दिशेने का घेऊन चाललाय? काय होतं? रात्रीच्या वेळी मला जंगलात खूप भीती वाटते. भूत. अरे मग काय करायचं? नगरला जाऊन सैनिकांच्या हाती लागायचं काय? भूतांपेक्षा तर सैनिक बरे, कारण सैनिक तर शिक्षा देऊन सोडून देतात, पण भूत नाही. राम, मी पण येतोय. आली का मजा? आता तरी उठ फसव्या माणसा. हे नाटक आता अजून चालणार नाही. हा तर भूतांना उठवायची गोष्ट करतोय. जर तू स्वतःहून उठला नाहीस तर मला इतर उपाय देखील येतात. अरे हा काय करणार आहे? हा गेलास तू दरी मध्ये. अरे अरे थांबवा, थांबवा याला. अरे थांबवा. भूत उठला रे. अखेर सापडलास ना तू माझ्या आवडीत. अरे वा, अरे खरोखरचा खजिना आपल्या हाती लागला. हे तुझं पोत आणि हे माझं आणि हे तुझं नाणं. तर अशा प्रकारे दोघेही आपल्या घरी आनंदाने निघून गेले. वा अम्मा, ही गोष्ट तर खरंच खूप मजेशीर आहे. थँक्यू अम्मा. आज तर माझ्या मुलांना देखील थँक्यू, कारण तुमच्या ड्रामामुळे तुम्हाला गोष्ट ऐकायला तर मिळाली, शिवाय मला माझ्या गोष्टीचा शेवट सापडला. एकदा विजयनगर मध्ये राहणारा बब्बन असा आजारी पडला की त्याच्या उपचारात घरातली खूपशी नाणी खर्च झाली. घरात फक्त एक गायच उरली होती, ज्याला विकून बब्बनच्या औषधांचा बंदोबस्त होऊ शकणार होता. बब्बन आणि निर्मलाने तिला विकण्याचा निर्णय घेतला. बब्बनची बायको मनाने साधी सरळ होती. जेव्हा गाय बाजारात विकण्याची वेळ आली तेव्हा बब्बनने तिला समजावून पाठवलं. रस्त्यात कोणाशीच काही बोलू नकोस बरं. स्वतःच काम करून सरळ घरी परत ये. नमस्कार काकी. अरे काकीने नमस्कार सुद्धा केला नाही. फार विचित्र गोष्ट आहे. असं वाटतंय की आज काहीतरी मस्त हाती लागलंय. अरे पण हे हलतंय का? अरे पकड त्याला. वाटलं होतं हिरे माणके मिळतील, पण काय मिळालं? हे मेंढरू. आता बघ या मेंढराला कसं काय बनवतो ते. निर्मलाकडे गाय होती, तर मोंगीकडे सुद्धा तिला चोरण्याची योजना होती. माझी गाय
काय झालं काकी? मी तर गाय घेऊन आले होते. हे मेंढरू माझं नाहीये. हे मेंढरूच तुमची गाय आहे काकी. तुम्हाला नाही माहित, इथल्या हवेमध्ये जादू आहे, जादू. हवा लागली आणि गायचं मेंढरू झालं. हवेत जादू आहे? तू कधी सांगितलं नाहीस मला. बघितलं काकी माझा गाढव? या जादुई हवेमुळे हा गाढवाचा माणूस बनला, पण अक्कल अजून आली नाहीये याला. हे काय झालं? चुंगी मुंगीने ज्या गाईला मेंढरू बनवलं होतं, आता त्याच गाईला कोंबडी बनवलं. पुन्हा जादुई हवा? ही हवेतली जादू नव्हती, तर चुंगी मुंगीच्या हाताची जादू होती. आता ही जुनी दोरी कोण बरं विकत घेईल? आज तर हवा देखील नाराज आहे. निर्मलाच्या तोंडून सगळी गोष्ट ऐकताच बब्बनच्या लक्षात आलं की 2 पोरांनी जादुई हवेची गोष्ट सांगून पत्नीला मूर्ख बनवलंय. आणि मग दुसऱ्या दिवशी घेऊन आलात मांगलू दादाचे ससे? पण हे तुमची योजना पूर्ण करू शकते? बघा बरं, अजून नुकसान नको व्हायला. तू आता बघच निर्मला, फक्त तुझ्या लक्षात आहे ना काय काय करायचे ते? हो, चांगलं लक्षात आहे. काल तर बसल्या बसल्या चांगलीच कमाई झाली. इथे चुंगी आणि मुंगीला माहीतच नव्हतं की आज त्यांच्या पायाखालची जमीन हादरणार होती. अरे अरे, हळू बाळा, हळू हळू. ससा, हे नक्कीच तेच दोघे आहेत ज्यांच्याबद्दल निर्मलाने सांगितलं होतं. अहो काका, केवढा गोंड ससा आहे हा. कुठे घेऊन चालला तुम्ही याला? ससा नाही, माझ्या काळजाचा तुकडा आहे. मी आजारी आहे ना, म्हणून ह्याला विकायला घेऊन चाललोय. माझं प्रत्येक म्हणणं ऐकतो हा. तुमचं म्हणणं? हो, माझ्या सोबत हा खेळतो. मी ह्याचे कान असे पिळले ना की ह्याला खूप बरं वाटतं. असं ह्याला एका हाताने उचलतो देखील, आणि मग असं 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 असं, आणि मग असं, मग असं, मग असं, आणि मग असं. नाही, ससा काळजाचा तुकडा कसा असू शकतो? आता ह्याला पण सांगा ना. असं तसं नाही, पुरावा द्या, मग आम्ही विश्वास करू की हा तुमचं म्हणणं ऐकतो. आता दाखवतो. बेटा चिकू, तुझ्या काकीला सांग की बटाट्याची भाजी, खीर आणि पुरी बनवून ठेवायला. मी पाहुण्यांना घेऊन येतोयच आहे. अगं ऐकलंस का? आम्ही आलो आहोत. हो, मला चिकूने सांगितलं होतं. मी बटाट्याची भाजी, पुरी आणि खीर बनवलीये. अरे बापरे, खरंच हा ससा तर हुशार निघाला. हे घ्या काका, चिकू आता आमचा झाला. हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. ही किंमत तर ह्याच्या समोर काहीच नाही. पण घ्या काका. नाही बाळा, नाही, हे देखील पुरेसं नाही आहे. अरे हा तर आश्चर्य आहे, जगातलं एक आश्चर्य. जर मला पैशांची गरज असती तरी मी याला कधी विकलं नसतं. मी याला मोठ्या बाजारात जाऊन विकून येईन. अरे या सशाला घेऊन जाऊन आपण जर राजांना विकला ना, तर आयुष्यभर आपल्याला चोरी करावी लागणार नाही. चोरी, पैशात खेळू, पैशात. चला हे पण घ्या तुम्ही. नाही नाही, हे पण घ्या, हे पण घ्या, हे पण घ्या. चला आणखीन काढणं चुंगी. अजून नाहीये माझ्याकडे. हे घ्या, हे घ्या, सगळं ठेवून घ्या, सगळं ठेवून घ्या तुम्ही. हे घ्या.
ठीक आहे इतके पुरेसे आहेत. आपले सगळे पैसे ह्या सस्यासाठी आपण वापरले. तुझ्यापेक्षा तर जास्त जक्कल आहे याच्यात. मी हिशोबाचा पक्का आहे आणि नाण्यांचा देखील. आता बघ, जी नाणी गेली आहेत ना ती कशी परत येतात ती. जा चिकू, जाऊन त्या काकांना सांग, जर थोड्या वेळात आमची नाणी घेऊन आला नाहीस तर मग आम्ही येऊ आणि सगळी लुटून घेऊन जाऊ. बराच वेळ उलटून गेला पण कुणाचाच पत्ता नाही. ना चिकू आला ना नाणी घेऊन काका आले. तेव्हा त्यांना संशय आला की बब्बनने त्या दोघांना मूर्ख बनवलंय. काका, बाहेर या. काय झालं बाळा? काही विसरलायस का रे तू? हुशारी नाही करायची काका, आम्हाला आमची नाणी परत हवी आहेत. घे ना. हे तर दगड आहेत. नाणीच तर होती. वाटतं जादुई हवेमुळे दगड बनले. अशी जादुई हवा बिवा काही नसते. असतं ना, त्या जादुई हवेमुळे गाय मेंढरू बनत आणि मेंढरू कोंबडी. अरे ही तर तीच गायवाली काकी आहे. तिला आपण लुटलं होतं. शिपाई फार दूर गेले नसतील. बोलवू का? आपल्याला फसवलं यांनी. चला आता आम्हाला थोडं आराम करू. आमची नाणी. तरुपी, हवेत जादू नसतं बरं. होऊ शकतं की नारळ हवेत नाही तर तुझ्या ह्या पिशवीत गेलं असेल. अरे हो, सापडला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.